आजच्या लेक्चरला आपल्याला 3 नेम रिएक्शन स्टडी करायचे आहेत. तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत. थ्रोट सिलेबस बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यापैकी फर्स्ट रिएक्शन जो आहे फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन, सेकंड रिएक्शन जो आहे फ्रुडल-क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन आणि थर्ड रिएक्शन जो आहे तो रिमर-टिमन रिएक्शन. ओके, रिमर-टिमन रिएक्शन नॉर्मली 2 टॉपिकमध्ये येणार आहे. नेम रिएक्शन खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात जास्त क्वेश्चन्स ह्या 3 नेम रिएक्शन्स वरती आलेले आहेत थ्रोट सिलेबस. आपल्या सिलेबसमध्ये अबाउट 110 नेम रिएक्शन्स आहेत. त्यापैकी फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रुडल-क्राफ्ट्स असायलेशन, रिमर-टिमन रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझोरो रिएक्शन, हे 5 रिएक्शन मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत, मोस्ट वॉन्टेड नेम रिएक्शन्स आहेत. त्यामुळे हे क्वेश्चन्स मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ह्यापैकी फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन असायलेशन 11th ॲरोमॅटिकमध्ये होता, तरी आपण कंप्लीट डिटेलमध्ये इथे स्टडी करूयात है ना. मी ते फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, असायलेशन आणि रिमर-टिमन तिन्ही डिफरंट पार्ट्समध्ये कव्हर करून घेईन, प्लस त्याचे ॲप्लिकेशन्स देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. सो फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन मीनिंग काय आहे? ह्यामध्ये अल्काइल ग्रुप हा रिंगला अटॅच करायचा आहे. अल्कायलेशन मीन्स वी हॅव टू अटॅच द अल्काइल ग्रुप ॲज अ इलेक्ट्रोफाइल टू द रिंग. सो कंडिशन काय असणार माहिती आहे? अल्काइल ग्रुप ॲज अ इलेक्ट्रोफाइल कन्वर्ट करणे. अगेन formation of electrophile, it requires a Lewis acid. So without using Lewis acid we cannot form a electrophile carbocation. That's why condition काय असणार आहे? ह्यामध्ये रिएक्टंट जो आहे हा एरोमॅटिक कंपाऊंड पाहिजे. ओके, एरोमॅटिक कंपाऊंड. पण कंडिशन काय आहे? ह्या एरोमॅटिक कंपाऊंड पुन्हा ह्यामध्ये एरोमॅटिक कंपाऊंडला जर का ऍक्टिव्हेटिंग ग्रुप, डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप असेल त्याच्यावर रिएक्टिव्हिटी चेंज होतो. एक्झाम्पल, activated ring is always most reactive than normal aromatic ring and least reactive deactivated ring. आपण aromatic चा स्टडी करताय. deactivated ring. सो म्हणजे एक्झाम्पल इथे काय घेऊ शकता? बेन्झीन विथ OCH3. सो इथे OCH3 ग्रुप जो आहे हा रिंगला ऍक्टिव्हेट करतो. बेन्झीन रिंगची रिएक्टिव्हिटी वाढवतो. ऍक्टिव्हेट करणे म्हणजे रिएक्टिव्हिटी वाढवणे. सो दॅट्स वाय नॉर्मल बेन्झीन रिंग पेक्षा ह्या रिंगचा रिएक्शन खूप फास्ट होतो है ना, नॉर्मल बेन्झीन रिंग पेक्षा. देन डिऍक्टिव्हेटेड रिंग, chlorobenzene, Cl shows -I effect, so it will deactivate the ring, hence reduces or suppress the reactivity of benzene ring towards electrophilic substitution of alkyl group, right? So that's why condition क्या असणार आहे? deactivated ring like chlorobenzene or benzaldehyde. So benzene with -I -R group normally तो रिंगला deactivate करणारा ग्रुप आहे. बेन्झीन विथ -I ग्रुप असेल तर रिंगला डिऍक्टिव्हेट करणार. सो अशा रिंगची रिएक्टिव्हिटी सगळ्यात कमी असणार आहे. अशा रिंगची रिएक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार. सो फर्स्ट टर्म रिएक्टंट एरोमॅटिक कंपाऊंड पाहिजे. क्लियर आहे? देन सेकंड कंपाऊंड, सेकंड थिंग रिएजंट. ओके, रिएक्टंट तर एरोमॅटिक पाहिजे. हा, इथे एरोमॅटिक मे बी एरोमॅटिक म्हणजे बेन्झीनच पाहिजे असं काही नाही आहे. एरोमॅटिक तुम्ही बेन्झीन यूज करू शकता, नॅफ्थलीन, anthracene, heteroaromatic compound like furan, pyrrole, thiophene, pyridine, हे सगळे हेटेरोएरोमॅटिक कंपाउंड्स आहेत है ना. सो बेन्झीन, नॅफ्थलीन, अँथ्रासीन, फिनान्थ्रासीन, हेटेरोएरोमॅटिक कंपाउंड्स सगळ्यांना फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन असायलेशन रिएक्शन होतो, कारण का हे पण एरोमॅटिक आहेत. सो कुठलाही एरोमॅटिक घ्या, सगळ्या एरोमॅटिक रिंग्सना फ्रुडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन असायलेशन होतो. क्लिअर इथपर्यंत? ओके, आपल्याला सध्याला ह्या टाईपच्या रिंग्सचे रिएक्शन्स नाही आहेत, तरी एखादा दुसरा एक्झाम्पल जर आला मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. सध्याला
आपल्याला बेन्झीन कंटेनिंग एरोमॅटिक कंपाऊंडचं रिएक्शन स्टडी करायचं है ना. बेन्झीन, नॅफ्थलीन, अँथ्रासिन ह्या टाईपच्या कंपाऊंडचं रिएक्शन करायचं. ठीक आहे. रिएजंट. सो व्हॉट इज रिएजंट? रिएजंट काय करणार इथे? अल्कालेशन स्टडी करता. सो इट रिक्वायर्स अल्काइल हॅलाइड in presence of a Lewis acid. What is the role of Lewis acid? A Lewis acid always generate electrophile from the reagent. So या reagent ला electrophile मध्ये कन्वर्ट करणारा हा Lewis acid. विदाउट फॉर्मिंग इलेक्ट्रोफाइल आपण रिंगला अटॅच करणं पॉसिबल आहे. अल्काइल ग्रुप रिंगला अटॅच करायचं असेल तर इलेक्ट्रोफाइल फॉर्म करावं लागेल आणि त्यासाठी लेविस ऍसिड लागेल. काय रिएक्शन आहे बघू आपण ते. ओके. सो या रिएक्शन मधला इंटरमिडिएट पार्ट जो आहे, मेकॅनिझम बघताना तुम्हाला ते कळेलच, पण सध्याला कंडिशन्स स्टेप बाय स्टेप सगळे पॉइंट लिहायचे. ह्या रिएक्शन मध्ये इंटरमिडिएट जो आहे हा कार्बोकटायन असा, आणि आपल्याला माहिती आहे ज्या रिएक्शन मध्ये कार्बोकटायन इंटरमिडिएट फॉर्म होतो त्या रिएक्शन मध्ये रिअरेंजमेंट इज पॉसिबल. सो म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये रिअरेंजमेंट पॉसिबल आहे. फ्रेडल-क्राफ्ट अल्कालेशन मध्ये मी सध्याला अल्कालेशन रिएक्शन एक्सप्लेन करतोय, त्याच्यानंतर असायलेशन स्टडी करूया है ना. सो अल्कालेशन रिएक्शनची कंडिशन्स मी एक्सप्लेन करतोय. हिपर्यंत क्लिअर पॉइंट्स. देन रिएक्शन काय बघा. So benzene on reaction with alkyl halide in presence of anhydrous AlCl3, it gives alkyl benzene. ओके. इथे कंडिशन क्या है? कंपल्सरी वी हैव टू यूज anhydrous AlCl3. का? anhydrous AlCl3 is the best Lewis acid. हायड्रेटेड लेविस ऍसिड हा डायमराइज करतो. सो ड्यू टू डायमरायझेशन ऑफ AlCl3 त्याची लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होतो किंवा लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ कम्प्लीटली नेग्लेक्ट होतो. सो दॅट्स वाय कंडिशन काय आहे? कंपल्सरी लेविस ऍसिड यूज करताना AlCl3 FeCl3 हे अनहायड्रेटेड फॉर्म मध्ये पाहिजे. अनहायड्रेटेड फॉर्म मध्ये असेल तरच तो फर्दर रिएक्शन करू शकतो. सो ऍक्च्युअली हा आहे फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. करेक्ट आहे ना. रिएक्शनचा मेकॅनिझम बघूया है ना. आणि ह्याला पॅरलल आणखीन कुठले एक्झाम्पल्स येऊ शकतात किंवा आलेले आहे हा पण पॉइंट स्टडी करूया. सो ऑलवेज फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंड, अल्काइल हॅलाइड्स अँड देन AlCl3 FeCl3 एनी लेविस ऍसिड. सो त्या रिएक्शनला फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन म्हणतो. त्याला पॅरलल पण तो फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन नाही आहे. त्यावेळेस मला कन्फ्यूज करण्यासाठी सेम पॅरलल मेकॅनिझम पॅरलल रिएक्शन असणार आहे, पण तो फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन नाही. सो इन्स्टेड ऑफ अल्काइल हॅलाइड अल्कोहोल देतील किंवा अल्कीन देतील, रिएक्शन तर सेम होणार, पण तो फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन नाही. पॅरलल रिएक्शन म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे. तो पण एक्झाम्पल बघूया. सो इथे ह्या रिएक्शनचा मेकॅनिझम बघूया आपण. मेकॅनिझम नॉर्मली 2 स्टेप मध्ये कंप्लीट होतो. मेकॅनिझम जो आहे रिएक्शनचा हा 2 स्टेप मेकॅनिझम आहे है ना. सो 2 स्टेप कसा? तर इन द फर्स्ट स्टेप वी हॅव टू जनरेट इलेक्ट्रोफाइल. सो इन द फर्स्ट स्टेप, step 1, formation of carbocation which acts as a electrophile. Correct? Now reaction. Alkyl chloride plus AlCl3. Here this AlCl3 is the Lewis acid. What is the role of Lewis acid? Lewis acid, it will accept a pair of electron from any other compound. So हा Lewis acid मधला ॲल्युमिनियम ह्याच्याकडे एक एम्प्टी ऑर्बिटल आहे. कंप्लीट बोरॉन फॅमिलीकडे एक एम्प्टी ऑर्बिटल असतो. BF3, BCl3, AlCl3 हे जे कंपाउंड्स आहेत ना ह्याकडे एक एम्प्टी ऑर्बिटल आहे. सो दॅट्स वाय दे कॅन ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एम्प्टी ऑर्बिटल म्हणजे माझ्याकडे ऑर्बिटल रिकामा आहे, मी इलेक्ट्रॉन ऍड करून घेऊ शकतो इझिली. सो दॅट्स वाय हा काय करणार? क्लोरीन त्याचा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन Al शी शेअरिंग करणार.
राईट. सो म्हणजे आता हा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर लेविस ऍसिड, इलेक्ट्रॉन पेअर डोनर हा लेविस बेस. क्लोरीन इज द लेविस बेस, AlCl4 इज द लेविस ऍसिड. सो ह्यामधला जो स्टेप तयार होणार आहे तो RCl AlCl3. सो क्लोरीननी इथे तुम्ही एकतर कोऑर्डिनेट बॉन्ड लिहा. ऑर्गॅनिक केमिस्ट्री में आपण नॉर्मली कोऑर्डिनेट बॉन्ड वापरत नाही. सो ऍट द टाइम क्लोरीनचा लोन पेअर यूज केलाय. सो क्लोरीन गेन्स अ प्लस चार्ज. AlCl3 इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट केला, हेन्स Al एक्स्ट्रा भेटला ना इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज है ना. ओके, आता कंडिशन काय बघा. नॉर्मल क्लोरीन पेक्षा क्लोरीन प्लस इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट और आयन है ना. कंडिशन काय सांगितलं मी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नॉर्मल क्लोरीन पेक्षा क्लोरीन प्लस इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे, मी जे क्लोरीन एक्झाम्पल सांगतो तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या, कुठलाही. सो मे बी कार्बन कार्बन प्लस, नायट्रोजन नायट्रोजन प्लस, ऑक्सिजन ऑक्सिजन प्लस, कुठलाही पेअर्स घ्या चालेल. कंडिशन काय आहे, न्यूट्रल एलिमेंट पेक्षा पॉझिटिव्ह आयन्सची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असतो. अँड एक्झॅक्टली अपोजिट फॅक्टर फॉर द एनआयएन काय असणार आहे, न्यूट्रल एलिमेंट पेक्षा एनआयएनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होतो. सो पॉझिटिव्ह आयन, न्यूट्रल, नेगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह देन न्यूट्रल आयन. न्यूट्रल आयन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह देन एनआयएन. सिक्वेन्स फिक्स असणार सगळ्या एलिमेंटसाठी. ओके, सो आता क्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. दॅट्स वाय क्लोरीन काय करणार, बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करणार अँड इट गिव्स R प्लस प्लस AlCl4 मायनस. सो दिस इज द कार्बोकॅटायन. हा जो आहे कार्बोकॅटायन. आता इलेक्ट्रोफाइल फॉर्म केला कोणी, AlCl3 नी फर्स्ट स्टेप मध्ये इलेक्ट्रोफाइल जनरेट केला ना. हा इलेक्ट्रोफाइल टू द रिंग अटॅच करा. सो सेकंड स्टेप, इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन है ना, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन. सो कंडिशन क्या असणार आहे, बेंजीन विच एक्ट्स एज अ न्यूक्लियोफाइल का, बेंजीन इज अ इलेक्ट्रॉन रिच पार्ट का, कारण का बेंजीन कडे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीज आहेत, स्वतःचे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीज आहेत. सो दॅट्स वाय हा काय करणार, पाय इलेक्ट्रॉन्सनी R प्लस वर अटॅक करणार है ना. सो नॉर्मली पॉइंट काय बघा, बेंझीन कडे स्वतःचे इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड फॉर्म मध्ये आहेत, लोकलाइज्ड नाही आहे, डिलोकलाइज्ड आहेत. सो दॅट मीन्स फास्ट रेझोनेट होतात. पण कंडिशन काय आहे, हा R प्लस त्या बेंझीनच्या ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स विदिन द रिंग रोटेट होणार आहे. ते काय करणार आहे, टुवर्ड्स पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट होणार आणि डायरेक्टली पॉझिटिव्ह आयनवरती अटॅक करणार वन ऑफ द पाय बॉन्ड. टर्म समजतोय. सो म्हणजे ऍज अ मॅग्नेट काय करणार, लाईक अ मॅग्नेट हा पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करणार. मॅग्नेट मेटॅलिक पीसेस विड्रॉ करणार, कॅटायन लाईक मॅग्नेट पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करणार. डिफरन्स कळतोय. सो त्यामुळे ह्यामध्ये जो स्टेप येणार आहे ते इथे R पाय बॉन्ड अँड प्लस चार्ज काय केलंय, ते ह्या दोघांचा पाय बॉन्ड होता, तर मी हे दोन इलेक्ट्रॉन्स ह्या दोघांमध्ये शिफ्ट केला. सो म्हणजे हा कार्बन आणि हा R दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म झाला, पण याचा लॉस झाल्यामुळे त्या कार्बनला प्लस चार्ज. आता कंडिशन काय बघा, इथे ह्यामध्ये हा बेन्झीन रिंग नाही आहे, एरोमॅटिक नाही आहे. सो दिस वन इज एरोमॅटिक वन, हा नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. सो एरोमॅटिक कंपाऊंड ज्यावेळेस नॉन एरोमॅटिक मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस तो लेस स्टेबल होत असतो. सो दॅट्स वाय हा जो स्टेप आहे ऑलवेज स्लो स्टेप असणार है ना. फॉर्मेशन ऑफ बेंझीन कॅटायन और रिंग कॅटायन फ्रॉम एरोमॅटिक और एरोमॅटिक टू नॉन एरोमॅटिक, मोर स्टेबल टू लेस स्टेबल, ऑलवेज स्लो स्टेप असतो. आणि स्लो स्टेप आहे दॅट्स वाय ह्याची एनर्जी, ह्या रिएक्शनची एनर्जी
खूप जास्त असणार आहे, त्यामुळे हा रिएक्शन खूप स्लो होतो. कसंही स्टडी करा. हाय स्टेबल टू लेस स्टेबल म्हणा, ह्या रिएक्शनसाठी एक्स्ट्रा एनर्जी लागतो. मी तुम्हाला ह्याचा एनर्जी डायग्राम एक्सटेंड करणार आहे. जसं SN टू SN1 मध्ये मी एक्सटेंड केला तसा ह्याचा देखील एनर्जी डायग्राम असतो. ठीक आहे. सो कंडिशन काय आहे, पुढे तुम्ही इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट करताय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सबस्टिट्यूशन? हा सपोज एक ग्रुप आहे, ह्याला रिमूव्ह करा आणि त्याच्या जागी दुसरा ग्रुप ऍड करा. सो मग आता आपण ऑलरेडी ऍड केला आहे, आता उलट झाला. पहिला मी जे एक ग्रुप आहे ह्या ग्रुपचे ते दुसरा ग्रुप ऍड केला आणि तिथून दुसरा एक पहिला ग्रुप रिमूव्ह करतोय. सो ऑलरेडी मी जिथे R ग्रुप अटॅच केला तिथलाच एक ग्रुप रिमूव्ह करा. का तिथलाच का रिमूव्ह करायचा? तर हा जो कार्बन आहे बघा, दिस कार्बन इज दी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. ज्यावेळेस मला बेन्झीन रिंग फॉर्म करायचं असतो ना, त्यावेळेस sp3 कार्बन चालत नाही. प्रत्येक कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड पाहिजे. सो दॅट्स वाय ह्याला 4 सिंगल बॉन्ड्स आहेत. एक बॉन्ड रिमूव्ह करा, मग sp2 मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. कुठला ग्रुप रिमूव्ह करणार? तुम्ही R प्लस ऍड केलाय, एखादा प्लस पार्ट रिमूव्ह करा. आता ह्या कार्बनला R सोडून आणखीन एक H आहे. सो तुम्ही H हा ऍज अ H प्लस रिमूव्ह करा आणि त्याचे बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स ऍज अ पाय बॉन्ड इन्व्हॉल्व करा. H प्लस चाललाय म्हणजे H आणि कार्बनचे बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन्स इथे ऍज अ पाय बॉन्ड इन्व्हॉल्व होणार. सो मायनस H प्लस, so it gives alkyl benzene. हा है कंप्लीट मैकेनिज्म. क्लियर? ओके. कंडिशन काय आहे, ह्या रिएक्शन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही रिएक्शन स्टडी करताय ना, ह्या रिएक्शन्स मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म झाला, रिएरमिन चान्सेस 100% असणारच आहे. देन सेकंड कंडिशन, इथे ह्या स्टेपला जास्त एनर्जी लागेल, हा स्टेप फास्ट होईल. लेस स्टेबल टू मोर स्टेबल, बरोबर आहे ना. कुठलाही कंपाऊंड लेस स्टेबल असेल मोर स्टेबल कडे जाण्यासाठी तो रिएक्शन फास्ट करणार आहे. सो दॅट्स वाय ह्यातला सेकंड स्टेप जो आहे ह्याची एनर्जी कमी राहणार. फास्ट स्टेप. ठीक आहे. याचा एक एनर्जी प्रोफाइल डायग्राम बघूया अँड देन डिफरंट टाइपचे एक्झाम्पल स्टडी करूयात. ओके. इथे दोन पॉइंट्स ऍड केले बघा मी. हा आहे वाय ऍक्सिस एनर्जी ऍक्सिस, एक्स ऍक्सिस रिएक्शन कोऑर्डिनेट. म्हणजे काय, रिएक्टंट इंटरमिडिएट प्रोडक्ट कुठे आहे एक्सटेंड करणारा कोऑर्डिनेट्स, रिएक्शन कोऑर्डिनेट है ना. सो रिएक्शन मध्ये रिएक्टंट एरोमेटिक आहे, मोस्ट स्टेबल आहे. सो दॅट्स वाय कंडिशन काय ते, लाईन दिसत, कर्व दिसतोय है ना. आता कंडिशन काय आहे, आपण मी स्टार्टिंगला रिएक्टंट्स, एरोमेटिक कंपाऊंड, ऍक्टिव्हेटेड रिंग, डीऍक्टिव्हेटेड रिंग हे जे पॉईंट एक्सटेंड केला ते पण पॉईंट्स आपण इथे थोडेसे ऍड करूयात. सो कंडिशन काय आहे, हा आहे रिएक्टंट, रिएक्टंट हा आहे प्रोडक्ट आणि हा आहे कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन किंवा इंटरमिडिएट म्हणा, सेकंड स्टेप मधला इंटरमिडिएट. हा कंडिशन. आता पॉइंट काय बघा, सो रिएक्टंट टू मोर स्टेबल एरोमेटिक आहे, एरोमेटिक टू नॉन एरोमेटिक जाण्यासाठी वी हॅव टू प्रोव्हाइड दिस मच अमाउंट ऑफ एनर्जी. इथे जो एनर्जी आहे हा
सो ह्या एनर्जीला म्हणतात एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन EA. सो ह्या E कॅपिटल A स्मॉल आहे. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ रिएक्शन, velocity of reaction. Fix it. Energy of activation is always inversely proportional to velocity of reaction. If higher is the energy of activation, slower is the velocity of reaction. So इथे ह्याच्यासाठी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन खूप जास्त आहे, त्यामुळे रिएक्शन वेलोसिटी स्लो आहे. ठीक आहे. ह्या स्टेप मध्ये एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी आहे बघा, ह्यापेक्षा हाईट कमी आहे, पीक कमी आहे आणि हा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन छोटा असल्यामुळे हा फास्ट स्टेप होतो. द एनर्जी डिफरन्स, एनर्जी रिएक्टंट टू हाय पीक इथे जो आहे, ह्या पीक पर्यंत जे काही एनर्जी तुम्ही देताय त्याला म्हणतात एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, है ना. इथे आता हा इंटरमिडिएट आहे, इथून तुम्हाला इथपर्यंत एक्स्ट्रा एनर्जी दिलाय, सो दॅट्स वाय हा सेकंड स्टेपचा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. मी ते लिहिताना EA2 करेक्ट आहे. सो हा आहे EA1 बेन्झीन टू एरोमॅटिक टू नॉन एरोमॅटिकचा पहिला स्टेप, नॉन एरोमॅटिक टू एरोमॅटिक सेकंड स्टेप. सो फर्स्ट स्टेप खूप स्लो आहे का, एवढा जास्त एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आहे. सेकंड स्टेप फास्ट आहे का, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन खूप कमी आहे. सो ऑलवेज एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी ऑफ रिएक्शन और यू कैन से रेट ऑफ रिएक्शन. सेम फॅक्टर दोन्ही एकच असणार. ओके. आता सपोज मी रिंगला जर का एखादा ऍक्टिव्हेटिंग ग्रुप ऍड केला तर मला एवढी एनर्जी द्यायची गरज नाही. मग इथे कर्व थोडासा चेंज होईल. मी ते सेकंड कर्व ड्रॉ करतो. थोडासा एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी होईल. हा पीक कमी का झाला, कारण का रिंगला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, मग रिएक्शन स्वतःच फास्ट करून घेईल ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हा डिऍक्टिव्हेटिंग असेल ह्यापेक्षा वरती जाईल लाईन, कर्व जो आहे ह्यापेक्षा वर. सो डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप असेल रिंगला तर त्याची वेलोसिटी स्लो होतो का, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन वाढल्यामुळे. ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असेल रिएक्शन फास्ट होतो का, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झाल्यामुळे. सो फरक काय आहे, ओव्हरऑल सगळ्या रिएक्शनची वेलोसिटी ऍक्च्युअली ह्या एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनवर डिपेंड असतो, पण आणखीन तुम्हाला तो डिटेल आणखीन झालेला नाहीये. दॅट्स वाय मी सगळीकडे लिहिताना लेस स्टेबल टू मोस्ट स्टेबल टू लेस स्टेबल, लेस स्टेबल टू अगेन मोस्ट स्टेबल, त्या बेसिस सेक्शन केला. जर तुम्हाला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॅक्टर लक्षात ठेवायचं असेल, इझी आहे, काहीच हार्ड नाहीये. लक्षात ठेवताना हा एक स्टेप लक्षात ठेवा, त्या बेसिस इक्वेशन कंटिन्यू करा. पण लक्षात ठेवा ह्याच्यावरती पण क्वेश्चन्स बरेचसे आहेत. क्लिअर आहे. हा होता फ्रॉडलकास्ट अल्कालेशनचे बेसिक कन्सेप्ट सगळे. नाव एक्झाम्पल्स बघूया. विथ रिअरेंजमेंट, विदाउट रिअरेंजमेंट. ओके. एक्झाम्पल, reaction of benzene with ethyl chloride C2H5Cl in presence of anhydrous AlCl3. It gives ethyl benzene, है ना. का तर AlCl3 काय करणार, यातलं Cl विड्रॉ करणार, काढून घेणार आणि राहिलेला इथाइलला बेन्झीन रिंगला अटॅच करणार, है ना. त्यामुळे पुन्हा प्रॉडक्ट मध्ये हॅलोजन येणार नाही. सो बेन्झीनला राहिलेला फक्त C2H5 अटॅच करा. सपोज ह्याच्याऐवजी मी ते एन प्रोपाइल क्लोराइड वापरला. एन प्रोपाइल क्लोराइड किंवा 1 क्लोरोप्रोपेन म्हणा चालेल, दोन्ही एकच आहे. एक कॉमन नेम एक आययुपीएसी नेम आहे. सो ऑन रिएक्शन विथ एनहायड्रस AlCl3 प्रोडक्ट काय यायला पाहिजे ते. सो AlCl3 क्लोरीन काढून घेणार. हा क्लोरीन गेला, इथे प्लस चार्ज येईल, पण प्लस चार्ज 1 डिग्री आहे, त्याच्या जागी त्याच्यावर ऍडजस्टंट 2 डिग्री कार्बन आहे. सो
इंटरमिडिएट कार्बोकॅटायनच्या ऍडजस्टंटला मोर सबस्टिट्यूट कार्बन असेल रिअरेंजमेंट होतो. सो प्लस चार्ज इथून इथे शिफ्ट होईल, मग हा कार्बन रिंगला अटॅच होईल. सो आपल्याला प्रोडक्ट जो आहे हा प्रोडक्ट येईल. ह्या कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपाइल बेन्झीन. आयसोप्रोपाइल बेन्झीन विच इज ऑल्सो टर्म्ड एज क्युमीन. है ना, क्युमीन आयसोप्रोपाइल बेन्झीन एकच लागणार आहे कंपाऊंड आपल्याला पुढे ऍसिटोन तयार करण्यासाठी. ओके, सो इथे ह्या रिएक्शनचा मेकॅनिझम बघूया. कारण का क्लोरीन तर 1 कार्बनला होता, फर्स्ट कार्बनला क्लोरीन होता, पण अटॅच झाला सेकंड कार्बन. का, कसा बघूया आपण इथे. मैकेनिज्म है ना. सो फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल क्या है, एन प्रोपाइल क्लोराइड ऑन रिएक्शन विथ AlCl3. फर्स्ट क्लोरीन एज अ लेविस बेस, त्याचा इलेक्ट्रॉन पेअर AlCl3 च्या Al शी शेअरिंग करणार. हा होता लेविस ऍसिड, हा आहे लेविस बेस. सो ह्यापासून आपल्याला प्रोडक्ट जो आहे Cl AlCl3 माइनस प्लस. Then later Cl plus is more electronegative, so it can withdraw the bond electrons, carbon chlorine bond electrons towards itself. So that's why it gives a 1 degree carbocation. Plus AlCl4 minus हा बाय प्रोडक्ट आहे. प्लस हा आहे कार्बोकॅटायन 1 डिग्री आहे, पण हा 1 डिग्री कार्बोकॅटायन काय करणार, रिअरेंजमेंट करणार. सो इथे सेकंड स्टेप येईल कुठला, रिअरेंजमेंटचा. CH3 CH H CH2 प्लस. आता इथे हा हायड्रोजन बॉन्डिंगच्या इलेक्ट्रॉन सोबत ह्या ऍडजस्टंट कार्बोकॅटायनला मायग्रेट होईल. आपण ऑलरेडी 1 हायड्राइड 1 मिथाइल रिंग एक्सपान्शन ह्या सगळ्या टाईपचे एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत, टाइप्स स्टडी केलेले आहेत रिअरेंजमेंटचे. त्यातला हा 1 हायड्राइड शिफ्टरचा एक्झाम्पल आहे. सो 1 degree carbocation changes to 2 degree carbocation by 1,2 hydride migration, 1,2 hydride shift है ना. सो हाइड्रोजन विथ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो म्हणून हायड्राइड म्हणतो है ना. हाइड्रोजन विदाउट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला प्रोटॉन शिफ्ट म्हणता तुम्ही. प्रोटॉन शिफ्ट वेगळा, हायड्राइड शिफ्ट वेगळा. सो हायड्राइड म्हणजे ऑटोमॅटिकली बॉन्डिंगचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इकडे येणार. दॅट्स व्हाय दिस कार्बन इट बिकम्स न्यूट्रल. कारण का 2 इलेक्ट्रॉन्स पैकी 1 इलेक्ट्रॉन याला गेला, पण ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन लॉस होणार आहे. सो दॅट्स व्हाय मिडल कार्बन, सेकंड कार्बन इट गेन्स अ प्लस चार्ज. So here we are having a 2 degree carbocation which is more stable than 1 degree carbocation. 2 degree carbocation is more stable than 1 degree carbocation by inductive effect. So that's why more stable intermediate तयार केला. आता हा इंटरमिडिएट रिंगला अटॅच करा है ना. सो म्हणजे सिंपली रिअरेंजमेंट कधी होतो, कसा ओळखायचा, ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप कनेक्टेड आहे तो कार्बनचा टाइप बघा. जर सपोज त्या कार्बनला त्याच्या ऍडजस्टंट कार्बन जर का मोर सबस्टिट्यूटेड असेल, कारण का Cl गेला 1 डिग्री कार्बोकॅटायन, त्याच्या जागी 2 डिग्री आहे ऍडजस्टंटला, म्हणजे रिअरेंजमेंट होतो कन्फर्म. रिएक्टंट बघून ठरवता आलं पाहिजे. एक्झाम मध्ये कंप्लीट मेकॅनिझम सॉल्व्ह करायला आपल्याकडे वेळ नसतो. एका मिनिटाच्या आत क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात विदिन अ मिनिट. नॉर्मली तुम्ही 30 सेकंड्स मध्ये अटेम्प्ट केलात तर आणखीन बेस्ट होईल. बाकीच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला टाइम भेटेल, त्यातल्या त्यात तुमचा फेवरेट सब्जेक्ट फिजिक्स साठी सगळ्यात जास्त टाइम भेटेल. जर का तुम्ही केमिस्ट्री शॉर्ट टाइम मध्ये जर सॉल्व्ह केला, त्यासाठी थोडासा प्रॅक्टिसिंग लागेल. रिएक्टंट बेस्ड डायरेक्टली प्रोडक्ट डिसाइड करता आला पाहिजे विदाउट रायटिंग एनी मेकॅनिझम, राईट. सो आता मी काय करणार, ह्या 2 डिग्री कार्बोकॅटायनला बेन्झीन रिंगला अटॅच करेन. दॅट इज द थर्ड स्टेप. सो विदाउट रिअरेंजमेंट 2 स्टेप होतात, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, सबस्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. विथ रिअरेंजमेंट 3 स्टेप होतात, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, देन conversion of electrophile to the most stable intermediate ion, and then तीसरा substitution of electrophile है ना. सो तीसऱ्या स्टेप मध्ये काय करणार, बेन्झीन रिंग हा ह्या इलेक्ट्रोफाइल वरती अटॅक करणार
and it gives करेक्ट आहे. सो म्हणजे सेकंड कार्बन रिंगला अटॅच केला, इथे प्लस चार्ज आला, ह्याला न्यूट्रलाइज करायचंय, ॲरोमॅटायझेशन रिगेन करायचंय, जिथे इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट केला तिथला हायड्रोजन रिमूव्ह करा. सो मी इथला हायड्रोजन रिमूव्ह केला, ऑटोमॅटिकली मायनस H प्लस हा झाला आयसोप्रोपाइल बेन्झीन क्युमिन, एकच है ना. अगेन द फर्स्ट स्टेप इट शुड बी दी स्लो स्टेप. का स्लो स्टेप आहे आपल्याला माहिती आहे. सेकंड स्टेप शुड बी दी फास्ट स्टेप. करेक्ट आहे. आता कंडिशन काय आहे, सपोज मी हा जो रिएक्शन लिहिलाय ते हा रिएक्शन, ह्या रिएक्शन मध्ये हा प्रोडक्ट भेटला. सपोज मी ह्याच्या जागी आयसोप्रोपाइल क्लोराइड यूज केला तरी देखील तुम्हाला प्रोडक्ट क्युमिनच भेटेल. का, इथे रिअरेंजमेंट होणार नाही. ऑलरेडी क्लोरीन 2 डिग्री कार्बनला कनेक्टेड आहे. 2 डिग्री कार्बोकेटाइन itself is more stable, so it will not show any type of rearrangement reaction. Hence, you will get directly cumene. So, 1 chloropropane or 2 chloropropane कहीं गया, you will get same product cumene. है ना? In presence of anhydrous AlCl3. ठीक है, हा प्रोडक्ट सेमच आहे. क्लियर आहे. ओके, कंडिशन क्या आहे, ह्याचा एक छोटासा ड्रॉबॅक आहे. जर सपोज आपण रिएक्टंट जे आहेत, रिएक्टंट रिएजंट हा जर का 1:1 रेशो घेतला नसेल तर रिएक्शन मल्टिपल टाइम्स होतो, मल्टिपल टाइम्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतो, है ना. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये जर का मी हा 1:2 एक्सेस घेतला किंवा हा एक्सेस असेल नॉर्मली, सो ऍट द टाइम प्रोडक्ट तर हा फॉर्म होईल, पुन्हा फर्दर इथाइल सबस्टिट्यूशन होईल. का, एक्सेस आहे आणि बेन्झीन पेक्षा हा ऍक्टिव्हेटेड रिंग आहे. अल्काइल ग्रुप नॉर्मली प्लस इफेक्ट दाखवतात. सो ड्यू टू प्लस इफेक्ट ऑफ अल्काइल ग्रुप बेन्झीन हा ऍक्टिव्हेट झाला. सो ऍज कम्पेअर टू नॉर्मल बेन्झीन रिंग, ऍक्टिव्हेटेड बेन्झीन रिंग हा नॉर्मली मोर रिएक्टिव्ह असतो. दॅट्स वाय जर का हा एक्सेस वापरला तर रिएक्शन फर्दर होतो. म्हणजे मल्टिपल सबस्टिट्यूशन टू द रिंग होऊ शकतो इफ रिएजंट जर का एक्सेस असेल तर. दॅट्स वाय रिएक्शन्स लक्षात ठेवा, 1:1 रेशो मध्ये असेल रिएक्शन इथे थांबायचे चान्सेस राहणार. अदरवाइज रिएक्शन फर्दर कंटिन्यू होऊ शकतो डाय सबस्टिट्यूशन, ट्राय सबस्टिट्यूशन, टेट्रा सबस्टिट्यूशन कडे. क्लियर आहे. ओके, याचे काही एक्झाम्पल्स देतो मी, एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करा. इझी आहे, शांत डोक्याने प्रॅक्टिस करायचं आहे. हॅलोजन काढा, कार्बन कुठे आहे, कार्बोकेटाइन कुठे तयार होतो बघा, त्याच्या बाजूला कुठे मोर सबस्टिट्यूट कार्बन आहे का बघा, रिअरेंजमेंट करा, मग बेन्झीनला अटॅच करा. डायरेक्टली हॅलोजन काढला आणि रिंगला अटॅच केला, चुकीचं आहे. गडबड करायचं नाही आपल्याला. स्टार्टिंगला स्लोली प्रॅक्टिस करा, कॉन्फिडेंटली तुम्हाला आन्सर्स भेटतील, कुठेही चुकणार नाही. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, ऍक्च्युली तुम्ही ते क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कुठलाही अल्काइल हायड्राइड वापरू शकता.
चुकून मोस्टली मी सगळीकडे क्लोरीन घेतला, पण ठीक आहे, तुम्ही कुठलाही घ्या, हॅलोजन चालेल. मी ते हॅलोजन चेंज करतो. ह्या रिएक्शन मध्ये हा एक्सेस आहे, सो एक ब्रोमीन काढा, एक रिंग, सेकंड ब्रोमीन रिमूव्ह करा, सेकंड रिंग, है ना. इथे एक्सेस नाही आहे, 1:1 आहे. सो पहिले एक ब्रोमीन काढा, रिंगला अटॅच करा, देन दुसरा रिंग ब्रोमीन काढा, अगेन ऍडजस्टंट कार्बनला रिंग ड्रॉ करा, म्हणजे इथे 4 मेंबर रिंग येईल. इथे दोन्ही साईडला एक एक बेन्झीन रिंग अटॅच होईल. इथे हा क्लोरीन जाईल, कार्बोकॅटायन तयार होईल आणि विदिन द रिंग अटॅच होईल. सो हा झाला इंट्रा मॉलिक्युलर फिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन. हा जो रिएक्शन आहे इथे हा इंट्रा मॉलिक्युलर फिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन है ना. ऑलरेडी तुम्हाला जो बुकलेट दिलाय त्यामध्ये अशा टाईपचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा जो बुकलेट आहे त्यामध्ये फिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन तर ऍड केलेलं आहे. बरेचसे एक्झाम्पल्स त्यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ओके, सो अप टू दिस पॉइंट्स क्लिअर आहेत, काही अडचण नाही आहे. देन विल गो फॉर नेक्स्ट नेम रिएक्शन, and the next one is the Friedel-Crafts acylation reaction. So instead of alkyl group we have to substitute acyl group. ठीक आहे. त्याच्या आधी एक्झाम मध्ये जो क्वेश्चन आला इक्वलंट टू Friedel-Crafts अल्कायलेशन, पण तो Friedel-Crafts अल्कायलेशन नाही आहे. काय रिएक्शन दिलेला बघूया. अल्कोहोल आहे ना. सो अल्कोहोल मध्ये H3PO4 ऍड केला. H3PO4 इज अ डिहायड्रेटिंग एजंट. हा काय करणार, OH2 प्लस, देन रिमूव्हल ऑफ, हा फॉस्फरिक ऍसिड आहे, प्रोटोनेशन करणार, H2 रिमूव्ह करणार, इट गिव्स 1 डिग्री कॅटायन मायनस H2O, देन पुढे 1 to हायड्राइड शिफ्ट, इट गिव्स 2 डिग्री कॅटायन. आता तुम्ही ते बेन्झीन ऍड करा, C6H6 बेन्झीन है ना. आता तुम्ही ह्या कार्बोकॅटायनला बेन्झीनला अटॅच करू शकता. सो म्हणजे इन्स्टेड ऑफ अल्काइल हॅलाइड अल्कोहोल देऊ शकतात है ना. किंवा काही वेळेस मला H3PO4 च्या ऐवजी HF ऍसिड देतील, पण HF ऍसिड हा कंपल्सरी 0 डिग्री सेल्सिअस सोबत पाहिजे. मोर दॅन 0 डिग्री सेल्सिअस जर असेल तर रिएक्शन वेसल, लॅब आपण काहीच राहणार नाही, एक्सप्लोजिव्ह रिएक्शन करणार, सगळं सोडून जाईल. सो दॅट्स अ कंडिशन. काय, HF वापरा पण टेम्परेचर मेंटेन करा 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ह्याच्या ऐवजी दुसरा ऑप्शन, सेकंड ऑप्शन, म्हणजे हा एक पॉसिबिलिटी, इन्स्टेड ऑफ अल्काइल हॅलाइड अल्कोहोल देखील देऊ शकतात. ठीक आहे. और त्याच्याऐवजी अल्किन पण देतील है ना. सो HF 0 डिग्री सेल्सिअस है ना. आता HF हा ऍसिड आहे, पण सगळ्यात वीक ऍसिड आहे ऍज कम्पेअर टू HI, HBr, HCl. HF इज द वीकेस्ट ऍसिड. सो दॅट्स वाय त्याची प्रोटोनेशन करायचे चान्सेस कमी असणार आहे,
सेकंड थिंग F मायनस कोणाला अटॅक करणार नाही. F मायनस जो आहे हा रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, फक्त प्रोटोनेशन करणार अँड इट विल फॉर्म अ कार्बोकटायन. आता बेन्झीन ऍड करा C6H6, देन तुम्ही डायरेक्टली अल्कलेशन करा. सो म्हणजे इन्स्टेड ऑफ अल्काइल हलाइड रिएक्टंट इट मे बी अल्कोहोल और अल्कीन, रिएक्शन सेमच भेटणार आहे. डिफरन्स एवढंच आहे की इथे आपल्याला ऍसिड्स वापरायचे, प्रोटोनेटेड ऍसिड्स है ना, हे जस्ट प्रोटोनेट करू शकतात, बाकी कुठले म्हणजे फ्लोरीन ऍडिशन करणार नाही. HF मध्ये HF मधला F ऍडिशन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, फक्त प्रोटोनेशन करणार HF. क्लिअर आहे. सो इक्वलंट टू फ्रेडल-क्रॉफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन. कन्फ्युजन करू शकतात है ना. सो एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारलेला होता बघा. सायक्लोहेक्झेन दिलेला, H3PO4, एक्झाम मध्ये ऍक्च्युअली HF विचारलेला. HF 0 डिग्री सेल्सिअस अँड खाली C6H6 दिला. सो बऱ्याच जणांना कन्फ्युजन काय आहे की HF हा मोस्ट एक्सप्लोसिव्ह कंपाऊंड आहे, रिएक्टिव्ह कंपाऊंड आहे, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी सॉल्व्हेंट बेन्झीन वापरला आणि HF डायरेक्ट ऍडिशन केला. सो बऱ्याच जणांचा कन्सेप्ट असा होता HF ऍडिशन करायचा. पुन्हा सांगते मी, HF मधला F मायनस रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, सो HF चा F ऍडिशन करायचा नाही. मग राहिला काय, H प्लस ऍड झाला, कार्बोकटायन तयार होईल आणि तो कार्बोकटायन बेन्झीन रिंगला अटॅच होईल. सो द फायनल प्रोडक्ट इट शुड बी so this is the final product.